नमस्कार सर्वांना, जय जवान जय किसान. तर होय, शेतीवरला खर्च तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात, तर आणखीन तुम्हाला 2 उपाय सांगतो. ते 2 उपाय करा, म्हणजे शेतीवरला खर्च तुमचा कमी होऊ शकत. तर मित्रांनो, तुम्ही रासायनिक शेती करा किंवा जैविक सेंद्रिय शेती करा, पण शेतीवरला खर्च हा कमी झाला तरच शेतकरी जगू शकतो. तर यासाठी आपण बनवलेलं आहे बघा, हे गाईच्या जारापासून टॉनिक. तर हे टॉनिक जे आहे ते गाईच्या जारापासून बनवलेलं आहे. हे नत्राचं काम करते आणि याचे रिझल्ट पण चांगले आहेत आपल्या पिकाला ग्रीननेस पण आणण्यासाठी. तर हे बनवायचं कसं? तर हे बनवायचं असं की जर गाईचा जार आपला 2 किलो असेल तर त्याच्यामध्ये 2 किलो गूळ घ्यायचा आणि 4 लिटर गोमूत्र घ्यायचं. म्हणजे 2 लिटर जार असेल 2 किलो मोजून घ्यायचा आणि त्यानंतर 2 किलो गूळ घ्यायचा आणि 4 लिटर गोमूत्र घ्यायचं. आणि जार शक्यतो गाईचाच घ्यायचा, कारण गाईच्या जारामध्ये इतके जीवाणू असतात. आपले पूर्वी जे पूर्वज होते ते आपल्या उकंड्यामध्ये गाईचा जार पुरायचे आणि त्यामधून जीवाणूचं आणि ते गोखूर खत म्हणजे चांगल्या प्रकारचं शेणखत त्याच्यामध्ये जीवाणू होऊन आपल्या शेतात पडायचं. पण आता सध्या आपल्याकडे गाई जास्त नाही, तर गाईचा जार घेऊन तुम्ही हे टॉनिक बनवू शकता. याचे रिझल्ट पण चांगले आहेत आणि हे 3 महिन्यानंतर वापरू शकता. तर हे एकरी ड्रीपमधून द्यायचं असेल तर 5 लिटर सोडता येते आणि फवारणी करायची असेल तर एका पंपाला 50 मिली घ्यायचं आहे. तर याचे उत्तम रिझल्ट आहेत. नक्की तुम्ही वापरू शकता. एकदम खात्रीशीर आहे. मी स्वतः वापरलेला आहे आणि याला खर्च पण जास्त येत नाही. तर नक्कीच तुमच्या हळदीला, तुमचे जे पिकं असतील, पपई असेल, कोणतंही पीक असू द्या, त्याला तुम्ही खालून सोडू शकता. फक्त फुल अवस्थेत याची फवारणी करू नका, त्यामुळे फुलं जळू शकतात. तर आणि हा दुसरं जे टॉनिक आहे बेलाच्या फळापासून बनवलेलं पोटॅश. म्हणजे हे बेलार्कपासून बनवलेलं आहे. तर बेलाचे फळं घ्यायचे 3 किलो, 10 लिटर पाणी घ्यायचं आणि 3 किलो गूळ घ्यायचा आणि त्यानुसार हे बेलार्क बनवायचं. आपले पिकलेले बेलाचे फळं त्याच्यात फोडून टाकायचे आणि 20 दिवसानंतर तुम्ही हे वापरू शकता. एक नंबरचं चांगल्या प्रकारे हे कीटकनाशकाचं पण काम करते. आणि याची फवारणी एक ड्रीपमधून सोडताना तुम्हाला हे 5 लिटर एकरी सोडायचं आहे आणि फवारणीसाठी 50 ते 100 मिली पिकाच्या अवस्थेनुसार तुम्हाला हे फवारणीसाठी प्रति पंपाला घ्यायचं आहे. तर याचा पण रिझल्ट चांगला आहे. तर नक्की तुम्ही हे पण वापरू शकता. जर तुम्हाला स्वतः तुम्ही बनवलं तर नक्की शेतीवरला खर्च कमी होऊ शकतो. आणि हे तुम्ही रासायनिकचा कालावधी सोडला तर हे पण पिकाला देऊ शकता. त्यामुळे तुमचा शेतीवरला अतिरिक्त खर्च कमी होईल. रासायनिकच्या टायमाला रासायनिक द्यायचं आणि त्यानंतर 10 दिवसाच्या गॅपनुसार ही टॉनिक आपले द्यायचे. त्यामुळे नक्कीच खर्च कमी होऊ शकतो. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणखीन तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. गोष्ट शेतकऱ्यांची.